नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रायगड जिल्ह्यात राजकीय भूकंप, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे। आमदार महेंद्र थोरवे यांच्या मनमानी व एकतर्फी कारभाराला कंटाळून पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे। राजकीय वर्तुळात एकच खळबळ। आणखीन अनेक पदाधिकारी आपला राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे करणार सुपूर्द। उरण विधानसभा मतदारसंघात गेले अनेक वर्ष काम करणाऱ्या शिवसेना शिंदे गट पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता त्यांची बाजू न ऐकता कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी उरण विधानसभा मतदारसंघात कार्यक्षेत्रात प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून विनोद साबळे यांची नियुक्ती केली आहे। ही नियुक्ती कोणालाही विश्वासात न घेता केल्याने शिवसैनिकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे। त्यातच आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून काही पदाधिकारी कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे काम सुरू असल्याचा व शिवसेना पक्षवाढीला विरोध करून वारंवार मनमानी एकतर्फी कारभार करत असल्याचा आरोप उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला असून आमदार महेंद्र थोरवे यांच्या मनमानी व एकतर्फी कारभाराचा निषेध म्हणून रायगड जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आपले सामूहिक राजीनामे संजय मोरे सचिव शिवसेना बाळासाहेब भुवन मुंबई यांच्याकडे सुपूर्द केले आहेत। उरण तालुका प्रमुख दीपक ठाकूर व पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील या पदाधिकाऱ्यांनी त्वरित आपले राजीनामे वरिष्ठांकडे सुपूर्द केले आहेत। उरण व पनवेल तालुक्यातील दोन्ही तालुका प्रमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे वरिष्ठांकडे सुपूर्द केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून गेली अनेक वर्ष शिवसेना पक्षात असणाऱ्या व एकनिष्ठ प्रामाणिकपणे कोणताही स्वार्थ न बाळगता काम करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवर होत असलेल्या अन्याय व घटनेतून समोर येत आहे। पक्षवाढीसाठी रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या उरण विधानसभा जिल्हाप्रमुख अतुल भगत यांना पदावरून बाजूला केल्याने पदाधिकारी कार्यकर्ते नाराज असून त्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा मतदारसंघात शिवसेना वाढीसाठी प्रयत्न केले। शिवसेनेचा विचार व कार्याचा तळागाळात प्रसार केला व या जिल्हाप्रमुख अतुल भगत यांना पदावरून बाजूला केल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले असून अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत। पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता पद नियुक्ती होत असल्याने व त्याचा फटका पदाधिकारी कार्यकर्त्यांना बसत असल्याने होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाला मोठा फटका बसण्याची चिन्ह दिसत आहेत। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी विठ्ठल ममताबादे, उरण।